सकाळी सकाळी दादूला झोपी घालायचं एक माझ्यासाठी मोठं स्ट्रगल असतं. आता अर्धा तास झोका देऊन कधी झोपतो तर कधी नाही झोपत. कधी कधी मला असं वाटतं की अर्धा तासामध्ये माझी सकाळची सगळी कामं झाली असती, पण त्याला झोपी घालायचं पण तेवढंच महत्त्वाचं असतं, कारण त्याला झोपी घातल्याशिवाय काय माझी पुढची कामं होत नाहीत. दादूला झोपी घालायच्या अगोदर वांग्याची भाजी केली होती. त्याला झोपी जाईपर्यंत ना मस्त शिजली पण होती. घरातली थोडीफार कामं आवरली. सकाळी चहा घेतला नव्हता म्हणून लवकरच जेवण केलं. थोड्या दिवसापासून दादू काही जास्त व्हिडिओमध्ये दिसत नाही. जेव्हापासून त्याला चालायला यायला लागले ना तेव्हापासून तो काही थाऱ्यावरच नसतो. चालायला लागल्यापासून माझी कामं तर अवघड झाली, पण त्याला खाऊ घालायचं पण अवघड झाले. मागं पळून खाऊ घालायचं नाही तर मग चिव आली काऊ आली असं काही असतं. दिवसभरात काही जास्त कामं झाली नाहीत. मग संध्याकाळी डायरेक्ट इकडे मी स्वयंपाकाला लागले. आज ना मी जेवणामध्ये टमाट्याची चटणी बनवली होती आणि त्याच्यामध्ये ना मी आज हिरवं वाटण टाकलं होतं आणि सोबतच त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकली होती. मला तुरीची डाळ टमाट्याच्या चटणीमध्ये खूप आवडते. मग उद्याच्याला केस धुवायचेत म्हणून ना मस्त इकडे तेल लावून घेतलं केसाला. चला आता माझ्या दोन्ही बाळासोबत माझा व्हिडिओ इथे संपवते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.